हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अजूनही लाडकी बहिणीचा 21वा हप्ता मिळाला नाही का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे 21वा हप्ता नेमका कधी मिळणार, कोणाला मिळणार आणि कोणाचे पैसे अडकले आहेत। आणि जर तुम्हाला अशाच अपडेट रोज हव्या असतील तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑन करा, कारण इथे मिळतात सर्वात फास्ट आणि अचूक अपडेट्स व्हिडिओमध्ये। नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असलेल्या योजनेबद्दल, लाडकी बहीण योजना, आणि विशेषतः 21वा हप्ता नेमका कधी मिळणार। खूप लोकांचा एकच प्रश्न असतो की दादा 20वा हप्ता मिळाला पण 21वा हप्ता नेमका कधी येणार, माझे पैसे अजून आले नाहीत, माझे नाव लिस्टमध्ये आहे पण पैसे मला मिळाले नाहीत। तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहेत। लाडकी बहीण योजना ही थोडक्यात माहिती जाणून घ्यावा मित्रांनो। ही योजना महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते। याचा उद्देश काय? महिलांना आर्थिक मदत देणे, कुटुंबात आर्थिक स्थैर्य देणे, महिलांचे सशक्तीकरण करणे। आतापर्यंत किती हप्ते मिळालेत? आतापर्यंत या योजनेतून पहिले ते 20 हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे। पण आता सर्वांचे लक्ष आहे की 21वा हप्ता नेमका आम्हाला कधी मिळणार। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सरकारच्या सध्याच्या अपडेटनुसार 21वा हप्ता एप्रिलच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात येण्याची दाट शक्यता आहे। म्हणजे अंदाजे 10 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान तुमच्या खात्यात 21वा हप्ता येण्याची शक्यता आहे। पण लक्षात ठेवा, काहींना लवकर मिळणार आणि काहींना थोडा उशीर होणार, कारण पैसे टप्प्याटप्प्याने जमा होतात। तुम्ही थोडा धैर्य ठेवा, पैसे नेमकेच तुम्हाला मिळणार। काहींना प्रश्न पडतो की काहींना पैसे का मिळत नाहीत। जर तुम्हाला अजून पैसे आले नाही तर याची काही कारणे असू शकतात, जसे की बँक अकाउंट लिंक नाही, तुमचा आधार आणि बँक लिंक नसेल तर पैसे येणार नाहीत, डीबीटी सुरू नाही, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटी सुरू असणं आवश्यक आहे, फॉर्ममध्ये काही चूक असणे, नाव, जन्मतारीख, आधार नंबर मिसमॅच असणे, असे जर काही अडचणी असल्या तर तुम्ही अपात्र ठरू शकता। काही लोक अपात्र ठरलेले आहेत। पैसे मिळवण्यासाठी काय करावे लागेल? जर तुमचे पैसे अडकले असतील तर आधार बँक लिंक करा, डीबीटी ऑन करा, ग्रामपंचायत किंवा सीएससी सेंटरला जाऊन भेट द्या, अर्जाची स्थिती तपासा, तुमचं स्टेटस कसं चेक करा। तुम्ही काही पद्धती स्टेप बाय स्टेप वापरू शकता। अधिकृत वेबसाईटवर जाऊन आधार नंबर टाका, अर्जाची स्थिती पहा। तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे, जर तुम्हाला कोणी सांगत असेल 500 द्या, तुमचा हप्ता मी लगेच देईल, तर अशा लोकांपासून तुम्ही सावधान राहा। ही पूर्णपणे फसवणूक आहे। सरकारकडून पैसे थेट खात्यात येतात, कोणालाही पैसे देण्याची गरज नाही आहे। नवीन अपडेट यासाठी आहे की सरकारकडून नवीन अपडेट येऊ शकते, काही नवीन नियम लागू होऊ शकतात, पात्रता बदलू शकते, म्हणून अपडेट राहणं खूप महत्त्वाचं आहे। महत्त्वाचा प्रश्न, 21वा हप्ता सर्वांना मिळणार का की नाही? फक्त काही महिलांनाच मिळणार, ज्यांनी योग्य अर्ज केला आहे, ज्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाले आहेत, ज्यांचे बँक खाते सक्रिय आहे आणि ज्यांची ई-केवायसी पूर्ण आहे। पुढील हप्ते येणार का? हो, सरकार ही योजना पुढे चालू ठेवणारच आहे। त्यामुळे तुम्ही अजिबात कोणावर विश्वास ठेवू नका, जी फेक व्हिडिओ बनवत आहे की हप्ता बंद होणार, योजना बंद होणार, अशा व्हिडिओपासून तुम्ही दूर राहा। त्यामुळे 22वा व 23वा हप्ता देखील तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। तुमच्यासाठी एक मेसेज देतो, जर तुम्हाला अजून पैसे आले नसतील तर घाबरू नका, तुमचा नंबर लवकरच येईल, फक्त थोडा संयम ठेवा। जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, माझा हप्ता आला की नाही आला असे मला कमेंट करून सांगा, आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा, आणि अशाच रोजच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑन करा। धन्यवाद।